इमॅजिन करा मित्रांनो, आजपासून ठीक 1 वर्षानंतर तुमच्या मोबाईल फोनवर एक नोटिफिकेशन येतं, पेमेंट रिसीव्ह 5,000, 10,000 किंवा त्यापेक्षाही जास्त. आणि हे जे काही पेमेंट आहे मित्रांनो, हे तुम्हाला जॉबमुळे नाही तर तुम्ही शिकलेल्या स्किल्समुळे मिळालेलं आहे. आज लाखो लोक कॉन्टेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, त्यानंतर ग्राफिक डिझाईन, त्यासोबत AI सोबत बिझनेस कशा पद्धतीने ग्रो करायचा असं मल्टिपल प्रकारच्या सर्व्हिसेस देत आहेत. आणि या संपूर्ण वर्कला म्हणतात फ्रीलान्सिंग. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो, जेव्हा एखादा बिगनर म्हणजे नवीन व्यक्ती जेव्हा फ्रीलान्सिंग रिलेटेड युट्यूबवर माहिती वगैरे सर्च करतो, तेव्हा त्याला कोणी म्हणतं की फ्रीलान्सिंग करून महिन्याला लाख रुपये कमवा, कोणी म्हणतं की लॅपटॉप शिवाय पॉसिबल नाही, तर कोणी म्हणतं की फ्रीलान्सिंग 2026 मध्ये पूर्णपणे तेच झाली. फ्रीलान्सिंगचं मार्केट खूप जास्त खराब झालेलं आहे, फ्रीलान्सिंग करून काही फायदा नाही. असा अनेक गोष्टी ऐकून नाही का जो काही बिगनर फ्रीलान्सर असतो तो खूप जास्त कन्फ्युज होतो आणि तो फ्रीलान्सिंग करण्याचा डिसिजन स्टॉप करतो. आणि म्हणूनच मी ठरवलं की मराठीत असा कम्प्लीट कोर्स तयार करायचा फ्रीलान्सिंगचा, ज्याच्यात 0 पासून तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या जातील. नो कन्फ्युजन, नो फेक प्रॉमिस, ओनली प्रॅक्टिकल लर्निंग. स्वागत आहे मित्रांनो तुमच्या फ्री फ्रीलान्सिंग सिरीजच्या कोर्समध्ये. आणि या कोर्समध्ये आपण फक्त फ्रीलान्सिंग समजून घेणार नाही, तर प्रॅक्टिकली कशा पद्धतीने काम करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. या कम्प्लीट कोर्समध्ये आपण बघणार आहे फ्रीलान्सिंग म्हणजे काय, योग्य स्किल कशी निवडायची, त्यानंतर ती स्किल फ्री मध्ये कशी शिकायची, पोर्टफोलिओ कसं तयार करायचं, क्लायंट कुठून मिळवायचे, पेमेंट कसं घ्यायचं आणि फर्स्ट क्लायंट मिळवण्यासाठी कम्प्लीट रोडमॅप काय असतो. आणि हा जो काही कोर्स आहे तो मोटिवेशन वर नसून ऍक्शन वर बेस आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक व्हिडिओ नंतर मी तुम्हाला एक टास्क देणार आहे, ते तुम्हाला तुमच्या साईडने कम्प्लीट करायचंय. म्हणजे हा जो काही कोर्स आहे तो कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही फ्रीलान्सिंग करण्यासाठी तयार असाल. आता तुम्ही विचार करत असाल की हा कोर्स नेमका कोणासाठी, तर तुमच्या माहितीसाठी सांगते, हा जो काही कोर्स आहे तो कॉलेज स्टुडंट, वर्किंग प्रोफेशनल, त्यासोबत हाऊसवाईफ आणि असं कोणताही व्यक्ती ज्याला फ्रीलान्सिंग स्टार्ट करायची त्याच्यासाठी हा कोर्स असणार आहे. आणि अजून पण तुम्हाला असं वाटत असेल मित्रांनो की माझ्याकडे कोणताही एक्सपिरियन्स नाही, कोणतीही स्किल नाही, त्यासोबत मला इंग्लिश बोलता येत नाही प्रॉपर, तर टेन्शन घेऊ नका मित्रांनो. मी पण माझी जी काही फ्रीलान्सिंगची जर्नी होती ती वयाच्या 17व्या वर्षी एका छोट्याशा खेडेगावातून स्टार्ट केली होती. आणि आज मला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि या कोर्स मध्ये मी तुम्हाला थेअरी नाही तर प्रॅक्टिकल रिअल एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया सर्वात महत्त्वाच्या क्वेश्चन पासून, ते म्हणजे फ्रीलान्सिंग म्हणजे काय. कारण जोपर्यंत तुमचं फाउंडेशन क्लिअर होणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला नेक्स्ट गोष्टी काय सांगणार आहे ते समजणार नाही. त्यामुळे फ्रीलान्सिंग म्हणजे काय ते तुम्हाला सोप्या भाषेत सांगते. आणि त्यातल्या त्यात फ्रीलान्सिंग हा जो काही शब्द आहे तो आपण इंस्टाग्राम, युट्यूब, लिंक्डइन सगळीकडे ऐकतो. पण नक्की फ्रीलान्सिंग म्हणजे काय असतं बरं. आता मित्रांनो मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. सपोज तुम्ही नाशिक मध्ये राहता, नाशिक शहरात कोचिंग बिझनेस आहे आणि आता जे काही कोचिंग बिझनेसचे ओनर आहेत त्यांना त्यांचा जे काही रेग्युलर कॉन्टेंट आहे तो इंस्टाग्राम वर पोस्ट करायचा आहे. पण आता तुम्हाला पण माहितीये कोचिंग बिझनेसेस वाल्यांकडे टाइम नसतो, त्यानंतर त्यांच्याकडे प्रॉपर सोशल मीडियाचं नॉलेज पण नसतं. त्यावेळी ते काय करतात, एखाद्या व्यक्तीला फुल टाइम जॉब वर ठेवण्यापेक्षा ते नाही काय एक फ्रीलान्सरला हायर करतात. आणि जो काही फ्रीलान्सर असतो तो महिन्याचं काम कम्प्लीट करतो, त्याचं पेमेंट घेतो आणि त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट कम्प्लीट होतो. आता पहिलं एक्झाम्पल तर तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल, पण अजून पण समजलं नसेल तर एक्झाम्पल दुसरं बघा. सपोज एक युट्यूबर आहे जो वीक मधून 3दा व्हिडिओ पोस्ट करतो, त्याचे लॉंग फॉर्म व्हिडिओ जे काही असतात ते वीक मधून 3दा पोस्ट करतो. आणि त्या केस मध्ये त्याच्याकडे काय असतं की टाइम नसतो, कारण की स्क्रिप्टिंग तो स्वतः करतो, पण त्याला एडिटिंग कोणाकडून तरी करून घ्यायची असते, कारण की एडिटिंग त्याला स्वतः पण येत नाही आणि त्याच्याकडे तितका टाइम पण नसतो. सो तो असा केस मध्ये काय करतो, तो फ्रीलान्सरला नाही का काम देतो. फ्रीलान्सरला काम का देतो, कारण की त्याला माहितीये की मी जर एखादं म्हणजे एम्प्लॉईला हायर केलं तर त्याचे जे काही एक्सपेन्सेस वगैरे असतील ते खूप जास्त असतील. सो या ठिकाणी फ्रीलान्सर लोकांना ऑपॉर्च्युनिटी भेटते. तो त्याचा जो काही व्हिडिओ तो व्हिडिओ एडिटरकडे पाठवतो, व्हिडिओ एडिटर त्यावर प्रॉपर काम करतो, एडिटिंग करतो आणि त्यानंतर फायनल व्हिडिओ तो नाही का परत क्लायंटला शेअर करतो. आणि जो काही फायनल व्हिडिओ तो क्लायंटला शेअर केला जातो आणि क्लायंट त्या बदल्यात पेमेंट देतो. याला देखील फ्रीलान्सिंगच म्हणतात. तर एखाद्या बिझनेसचा किंवा क्लायंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आणि जे काही प्रॉब्लेम आहे मित्रांनो ते तुम्हाला तुमच्या स्किलच्या मदतीने सॉल्व्ह करावे लागतात आणि त्या बदल्यात तुम्हाला पेमेंट दिलं जातं. म्हणजे आतापर्यंत जी काही फ्रीलान्सिंगची डेफिनेशन तुमच्या डोक्यात चालू होती की ऑनलाईन मनी मेकिंग करायचे एक साधन म्हणजे फ्रीलान्सिंग, तर तसं अजिबात नाही. तुम्हाला कोणता तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो, त्याला म्हणतात फ्रीलान्सिंग. आणि आज प्रत्येक बिझनेस कडे काही ना काही प्रॉब्लेम आहे. काहींकडे लोगो नसतो, काहींकडे प्रॉपर डिझाईन नसतात, काहींकडे प्रॉपर स्क्रिप्टिंग नसते. सो अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम आहे याचे सोल्युशन तुम्ही देऊ शकतात तुमच्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून. आणि खरं सांगायचं मित्रांनो तर आज प्रत्येक बिझनेस कडे प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे काहींचा लोगो प्रॉपर नाही, काहींकडे डिझाईन प्रॉपर नसतात, त्यानंतर स्क्रिप्टिंगचा खूप जास्त इश्यू असतो, प्रॉपर वेबसाईट डिझायनर्स भेटत नाही, खूप जास्त चॅलेंजेस, खूप जास्त प्रॉब्लेम आताच्या घडीला मार्केटमध्ये तुम्ही बघितले तर तुम्हाला भेटतील. सो आज मार्केटमध्ये ऑलरेडी खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला फक्त त्याचं प्रॉपर सोल्युशन देता यायला हवंय. आणि जर तुम्हाला खरोखर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करता येते, तुम्हाला प्रॉपर नॉलेज वगैरे आहे एखाद्या फील्ड मधलं, तर कोणताच बिझनेस तुम्हाला मागे पुढे विचार करेल नाही पेमेंट देण्याच्या बाबतीत. सो तुम्हाला तुमच्या स्किल्सवर आधी काम करायचंय. जितकी तुमची स्किल स्ट्रॉंग असेल तितकी तुमची व्हॅल्यू मार्केटमध्ये जास्त असणार आहे, त्यामुळे तुमच्या स्किल्सवर काम करा. आणि हो तुम्हाला असं वाटत असेल
फ्रीलान्सिंग मध्ये लकवर पैसे भेटतात तर तसं अजिबात नाही, इथं स्किल्स साठी पैसे दिले जातात. आणि हा कोर्स संपेपर्यंत तुमचे ऑलमोस्ट जे काही फ्रीलान्सिंगचे डाऊट्स वगैरे असतील ते क्लिअर होणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज पण अनेक लोकांना असं वाटतं की जॉब आणि फ्रीलान्सिंग एकच आहे, पण तसं अजिबात नाहीये. जॉब वेगळं आणि फ्रीलान्सिंग वेगळं आहे. आणि ह्या ज्या काही गोष्टी ते मी तुम्हाला इतक्या इझी वे मध्ये सांगणार आहे की आयुष्यात तुम्ही कधी या गोष्टी विसरणार नाहीये. आता त्यातल्या त्यात तुमच्यापैकी काही लोकांचं असं असेल की काय विनीता फ्रीलान्सिंग मध्ये पण आपण एखाद्या क्लायंट साठी काम करतो, मग त्याच्यामध्ये डिफरन्स काय जॉब आणि फ्रीलान्सिंग मध्ये? तर तुमचं पण बरोबर आहे, पण ते पूर्णपणे बरोबर नाहीये. आणि हे जे काही तुमचं कन्फ्युजन आहे ते जर आता क्लिअर झालं तर पुढचा कोर्स तुम्हाला इझिली समजेल. तर आता ते आपण जॉब बद्दल समजून घेऊया. समजा तुम्ही एका कंपनीमध्ये ग्राफिक डिझायनरचा जॉब करतात. तुमची जी काही मंथली सॅलरी असते ती फिक्स असते, कामाची जी काही डेडलाईन असते ती फिक्स असते, सर्व गोष्टी फिक्स असतात. आणि इथं तुम्ही एका स्पेसिफिक क्लायंटसाठी नाही तर संपूर्ण कंपनीसाठी काम करतात. मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक लोकांना असं वाटतं जॉब आणि फ्रीलान्सिंग दोघं एकच आहे, पण मित्रांनो तसं अजिबात नाहीये. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की विनीता तू म्हणते हे कसं काय, कारण की फ्रीलान्सिंग मध्ये पण आपण एका क्लायंटसाठी काम करतो आणि सेम काम आपण एका कंपनीसाठी करतो. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? पण डिफरन्स आहे मित्रांनो, तुम्हाला सोप्या भाषेत सांगते. त्या कंपनीमध्ये तुम्हाला जी काही सॅलरी वगैरे ती तुमची फिक्स आहे. जसं जॉब मध्ये फिक्स सॅलरी वगैरे असतं तसं फ्रीलान्सिंग मध्ये असं अजिबात नाहीये. आणि जॉब सारखं तुम्ही फ्रीलान्सिंग मध्ये एका कंपनीसाठी कायमस्वरूपी असं वर्क नाही करत. तुमच्याकडे फक्त एक स्किल असते आणि वेगवेगळे बिझनेसेस क्लायंट तुम्हाला फक्त त्यांच्या गरजेनुसार तुम्हाला प्रोजेक्ट देत असतात. सिंपल आहे फ्रीलान्सिंग. आता तुम्हाला करायला असेल की जॉब आणि फ्रीलान्सिंग मध्ये किती डिफरन्स आहे. फ्रीलान्सिंग मध्ये तुमचं जे काही इन्कम आहे ते एका कंपनीवर डिपेंड नाही करत. याच्यात तुम्ही जितकं काही प्रोजेक्ट कम्प्लीट कराल त्या प्रोजेक्ट नुसार तुम्हाला पेमेंट वगैरे भेटतं. आता तुम्हाला जॉब आणि फ्रीलान्सिंगचं गणित थोडं क्लिअर झालं असेल. आणि अजून पण अनेक लोकांना काय वाटतं की फ्रीलान्सिंग एका बिझनेस सारखे, पण तसं अजिबात नाही मित्रांनो. पण इथं तसं अजिबात नाही. बिझनेस मध्ये कसं असतं तुम्हाला माहिती का, पहिल्याच दिवशी तुम्हाला तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस सेल करावं लागतं, पण फ्रीलान्सिंग मध्ये तुम्हाला तुमची स्किल सेल करावी लागते. आणि ही एक रियालिटी तुम्हाला माहिती असायला हवी, नाही तर तुम्हाला असं वाटेल तुम्ही हवेत जाल की नाही फ्रीलान्सिंग हा एक बिझनेस आहे, पण तसं अजिबात नाहीये. आणि रियालिटी सांगायची झाली तर तुम्हाला सर्वात पहिले स्किल्स बिल्ड करायची, स्किल नंतर तुमच्यामध्ये एक्सपिरियन्स वगैरे येईल, एक्सपिरियन्स आल्यानंतर क्लायंट येतील आणि क्लायंट आल्यानंतर तुमच्याकडे इन्कम येईल. त्यामुळे ही जी काही गोष्ट ती क्लिअर करा की फ्रीलान्सिंग आहे ना जॉब आहे ना बिझनेस आहे, याच्यात तुम्ही जितकं म्हणजे मेहनत घ्याल तितकं तुम्हाला इन्कम वगैरे येईल. मित्रांनो, फ्रीलान्सिंगची रियालिटी पूर्णपणे वेगळी. तुम्हाला पहिले स्किल बिल्ड करायची, स्किल बिल्ड झाल्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स गेन करायचा आहे, एक्सपिरियन्स आल्यानंतर तुम्हाला क्लायंट कन्वर्ट होतील आणि क्लायंट कन्वर्ट झाले की तुम्हाला इन्कम येईल. असं नाही की पहिल्या दिवशी तुम्ही स्किल शिकले आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या बँक खात्यात वगैरे पैसे येतील, तसं अजिबात नाही. तुम्हाला ही जी काही क्लॅरिटी वगैरे ती डे वन पासून तुमच्या डोक्यात ठेवायची. तुम्हाला सर्वात पहिली जी काही स्टेप आहे ती म्हणजे तुम्हाला स्किल बिल्ड करायची. तुम्ही तुमच्या स्किल्सवर जितकं काम कराल तितकं चांगलं आहे. तुम्हाला जितकं पॉसिबल होईल तितकं तुम्ही तुमच्या स्किल्सवर काम करा. आणि हे का सांगते, कारण की डे वन पासून तुमचे जे काही सर्व्हिस किंवा प्रोडक्ट असेल ते फ्रीलान्सिंग मध्ये स्किल्स असेल आणि तुमची स्किल जितकी स्ट्रॉंग असेल तितकी तुमची व्हॅल्यू जास्त असेल. हे मी तुम्हाला आधी पण सांगितली. त्यामुळे तुमच्या स्किल्सवर काम करा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फ्रीलान्सिंग मध्ये तुम्ही तुमचा टाइम विकत नाही तर तुम्ही तुमचे स्किल्स आणि एक्सपर्टीज विकतात. आणि हा जो काही फरक आहे तो जितक्या लवकर तुमचा क्लिअर होईल तितकं चांगलं आहे. ऑलमोस्ट फ्रीलान्सिंग रिलेटेड तुमचे जे काही डाऊट्स असतील, म्हणजे फ्रीलान्सिंग म्हणजे काय, फ्रीलान्सिंग कोणी करावी, फ्रीलान्सिंग आणि जॉब मध्ये काय डिफरन्स आहे, परत फ्रीलान्सिंग आणि बिझनेस मध्ये काय डिफरन्स आहे, फ्रीलान्सिंग कोणी करावी, या सगळ्या जे काही क्वेश्चनचे आन्सर आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली. मित्रांनो, माझ्या साईडने तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही अजून पण आपल्या ब्लॉगर विनीता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून ते पण फ्रीलान्सिंग शिकू शकतील. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.